नारळ फळगळमधलं पुढचं महत्त्वाचं कारण एकदा लागवड केल्यानंतर आपण बदलू शकत नाही, ते म्हणजे लागवडीची जात किंवा नारळाची वाण. खरं तर खूप प्रश्न येतात शेतकऱ्यांची की ही जात लागवड करू का, ती जात लागवड करू का, ती लागवड केली तर काय होईल. आणि नंतर मग आपण बरेच शेतकरी बाजारातून कुठं तर ते विकणारे रोपवाटिकेवाले किंवा नर्सरीवाले असतात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू तिकडचे किंवा केरळमधले काही रोपं आपण आणतो आणि इथे लागवड करतो. तिथं भरघोस नारळ लागवड केलेले फोटो आपल्याला दाखवले जातात आणि आपण लागवड करतो. वास्तविक हे करणं चुकीचं आहे. आपल्या महाराष्ट्रासाठी किंवा आपल्या भागासाठी कुठल्या जातीची शिफारस आहे ती जर लागवड नाही केली तर नारळ फळगळ हे शुअर होऊ शकते. अपवाद म्हणून कुठेतरी एखादं जात आपल्याकडे येऊ शकते, पण CPCRI कासारगोडे नारळाचं खूप मोठं संशोधन केंद्र आहे केरळमध्ये. साधारणपणे 30 पेक्षा जास्त ते नारळाच्या जाती विकसित केलेल्या विविध भागासाठी. तसंच BSK सुद्धा शिफारस केलेल्या जाती आहेत. ज्या जाती किंवा जे वाण नारळाचे आपल्या भागासाठी शिफारस आहेत त्याच वाणांची लागवड करावी, अन्यथा नंतर फळगळ अटळ आहे.